ओम नमो भगवते वासुदेवाय. ब्रह्मावर्तामध्ये मोठमोठ्या ब्रह्मर्षींच्या सभेमध्ये भगवान ऋषभदेवांनी आपल्या 81 पुत्रांना जो उपदेश केला तो महर्षी व्यासांनी या 5व्या स्कंधाच्या 5व्या अध्यायामध्ये 27 श्लोकांमध्ये ग्रथित केलेला आहे. आणि यातला प्रत्येक श्लोक नक्षत्रासारखा सुंदर आहे. 27 नक्षत्र ज्याप्रमाणे सृष्टीच्या संचालनासाठी आवश्यक आणि उपयुक्त असतात, त्याचप्रमाणे व्यक्ती जीवन समृद्ध जर व्हायला हवं असेल, सुसंपन्न व्हायला हवं असेल आणि व्यक्ती जीवनाचा जो परमोत्कर्ष आहे भगवंताशी एकरूपता गाठणं, ते जर साधायला हवं असेल तर ह्या 27 श्लोकांमध्ये जो त्यांनी उपदेश ग्रथित केलेला आहे तो प्रत्येकानं आपल्या मनावर कोरून ठेवण्यासारखा आहे. पहिल्या श्लोकात ऋषभदेव म्हणाले, नायन देहो देहभाजान नृलोके कष्टान कामान अर्हते बिडभुजांये तपो दिव्यम पुत्रका येन सत्वम शुद्धेद्यस्मात ब्रह्म सौख्यं त्वनंतम. बाळांनो, की आपण जिथे राहतोय हा मर्त्यलोक आहे. जीवा सवे जन्मे मृत्यू अशी तिथली अवस्था आहे. जो जन्माला येतो तो मरण्यासाठी जन्माला येतो. जातसी ध्रुव मृत्यू ही वस्तुस्थिती आहे. तेव्हा ह्या मर्त्यलोकामध्ये आपल्याला हे जे मनुष्य शरीर मिळालंय, हा जो नरदेह मिळालाय, हा नरदेह नेमका कोणत्या कारणानं कोणत्या हेतून मिळालाय हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. कारण बाकी श्वान सुकर इत्यादी जे प्राणी आहेत जे विष्ठा सेवन करून सुद्धा राहतात, त्यांच्यासारखा विषय भोगण्यासाठी हा देह आपल्याला निश्चित मिळालेला नाही. ह्या शरीराच्या साह्यानं दिव्य असं तप माणसानं करायला पाहिजे की ज्याच्यामुळं आपलं अंतःकरण शुद्ध होईल. आणि अशा शुद्ध अंतःकरणामध्येच भगवंत स्वतः प्रतिबिंबित होतो. आणि शुद्ध अंतःकरणामध्ये भगवंत प्रकट झाला की तिथे त्या जीवाला ब्रह्मानंदाची प्राप्ती होते. तेव्हा आपल्याला मिळालेला नरदेह नेमका कोणत्या हेतूनं कोणत्या प्रयोजनानं मिळालाय हे पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे. कारण आहार निद्रा भय मैथुन हे सामान्य धर्म आहेत आणि याचे यावत सर्व देहधारी जीवांसाठी आहेत. कुत्री मांजरी सुद्धा हे धर्म पाळतात, मनुष्यालाही हे धर्म पाळावे लागतात. पण तरी सुद्धा मनुष्य जर कुत्र्या मांजरांपेक्षा अन्य योनींपेक्षा वेगळा असेल तर तो एकाच कारणांमुळे वेगळा होतो. बुद्धिर्हि तेषाम अधिको विशेषः बुद्ध्या विहीनाः पशुभिः समानाः किंवा धर्मो हि तेषाम अधिको विशेषः धर्मेण हीनाः पशुभिः समानाः. माणसाला जी बुद्धी मिळाली त्या बुद्धीचा वापर त्यांनी भगवत प्राप्तीसाठीच करायला पाहिजे. तो ज्या ज्या कर्तव्याने बांधला जातो ती सगळी कर्तव्य धर्म या संज्ञेखाली येतात. आणि अशा धर्माचरणाचा शेवटचा जर काही भाग असेल किंवा त्या धर्माचं शेवटचं जर फलित काही असेल तर ती भगवंताची प्राप्ती हेच आहे. त्यामुळं तो आपल्या मुलांना उपदेश करतोय की हा केवळ विषय भोगांसाठी मिळालेला देह नाहीये, हा नरदेह भगवत प्राप्तीचं सर्वश्रेष्ठ साधन आहे. पुढे म्हणाले, महत्सेवान द्वार माहुर विमुक्ते हे तमोद्वारम योक्षिताम संगी संगम महांतस्ते समचित्ता प्रशांता व्यमन्यव सुहृद साधवोजे. शास्त्रांनी महापुरुषांची सेवा करणं हेच मुक्तीचं द्वार सांगितलेलं आहे. मग महापुरुष कोणाला म्हणायचं त्याचा उलगडा त्यांनी पुढच्या श्लोकात केलाय. महांतस्ते समचित्ता प्रशांत, जे सदैव सगळ्यांच्या ठिकाणी समचित्त आहेत, जे परमशांत आहेत, ज्यांनी क्रोध पूर्णपणे वर्ज केलेला आहे, क्रोधहीन जे आहेत, जे सगळ्यांचं
हित साधतात, हिताचं चिंतन करतात आणि जे सदैव सदाचार संपन्न आहेत असे जे कोणी असतील त्यांनाच महान थोर अशी संज्ञा लागू शकते. तेव्हा अशा महान पुरुषांची, थोर पुरुषांची सेवा करणं याच्यातूनच माणसाला आपल्या मुक्तीचं द्वार उघडता येतं. पण हे न करता जर एखादा मनुष्य केवळ स्त्रीचाच संग धरेल, मनानं, शरीरानं, बुद्धीनं, विचारानं, किंवा ज्यांच्या ठिकाणी स्त्रियांबद्दल केवळ कामभावच आहे अशा लोकांच्या संगतीत जर एखादा राहिला तर त्याच्यातून केवळ नरक प्राप्ती एवढंच चाललं जाईल. तमोद्वारम योषताम संगे संगम. ऋषभदेव म्हणाले की स्त्रियांचा आणि स्त्रैण पुरुषांचा सहवास करणं, संग धरणं हे केवळ नरकाचं द्वार आहे. त्रिविधम नरकस्य द्वारम नाशनमात्मना काम क्रोधस तसा लोभस तस्मात येतात त्याच्यात भगवद्गीता सांगते की पहिला काम, हा काम जर पूर्ण झाला नाही तर माणसाच्या चित्तामध्ये क्रोध उपजतो आणि काम पूर्ण झाला तर मिळालेल्या विषयाबद्दलचा आणखीन हवा म्हणून लोभ निर्माण होतो. तेव्हा काम क्रोधस तसा लोभस तस्मात येतात ही 3 नरकाची द्वार आहेत. आणि त्यातलं मुख्य कारण पुरुषानं स्त्रीचा संग धरणं आणि ह्याच्या उलट स्त्रीनं पुरुषाचा संग धरणं किंवा पुरुषाच्या संघाची अभिलाषा धरणं, त्याचा हव्यास धरणं, दोघांसाठी हा संघ हे नरकाचं द्वार आहे. पुढे आणखीन आपल्या मुलांना उपदेश करताना ते म्हणाले येवा महिषे कृत सवृदार्था जनेषु देहम भरवार्तिकेषु गृहेषु जायात्म जराति मत्सु न प्रीती युक्ता यावदर्थाश्च लोके. किंवा मला परमात्म्याला किंवा माझ्यावर प्रेम करणं, परमात्म्यावर प्रेम करणं हाच जे एकमेव पुरुषार्थ मानतात तेच या मुक्तीपर्यंत पोहोचू शकतात. आणि केवळ विषयांचीच चर्चा करीत राहणारे, विषयांवरच गप्पा मारत काळ घालवणारे स्त्रिया, पुत्र, कन्या, धन इत्यादी साधनांनी संपन्न असलेल्या घरांमध्ये ज्यांना आकर्षण वाटत नाही, प्रेम वाटत नाही, रुची वाटत नाही आणि जन्माप्रमाणे प्राप्त झालेली जी लौकिक कर्म आहे ती केवळ आपलं शरीर टिकवण्यापुरतच जे करतात असे जे महान लोक आहेत त्यांची जर सेवा केली तरच मनुष्य मुक्तीपर्यंत पोहोचू शकेल. पुढे त्यांनी काय काय उपदेश केला पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.